नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही महायुतीचा मार्ग मोकळा होताना दिसतोय। भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरेंनी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर दुसरे बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेही उद्या गुड न्यूज देतील असं गिरीश महाजन म्हणाले। पाहूया। त्यांनी या ठिकाणी फॉर्म आपला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, म्हणजे मागे घेता येणार नाही म्हणून त्यांचा जाहीर पाठिंबा आमचे जे उमेदवार आहेत दराडे त्यांना या ठिकाणी दिलेला आहे। नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून बंडखोर प्रसाद हिरेंचा पाठिंबा मिळवण्यास महायुतीला यश आलं, पण दुसरे बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेही सकारात्मक निर्णय घेतील आणि उद्या गुड न्यूज मिळेल असं गिरीश महाजन म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडून शिंदेच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे अधिकृत उमेदवार आहेत, तर दराडेंविरोधात भाजपच्या प्रसाद हिरेंनी अर्ज दाखल केला होता। पण गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसेंसोबतच्या बैठकीत हिरेंनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे एक बंड शमवण्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला यश आलं। काल रात्री माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी यांच्या सोबतही चर्चा झाली, सकाळी झाली, शिंदे साहेबांसोबत माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबतही त्यांची विस्तृत चर्चा झाली आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी या ठिकाणी फॉर्म आपला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यात म्हणजे मागे घेता येणार नाही पण जाहीर पाठिंबा, कारण आता मागे घेण्याची मुदत संपलेली आहे आणि म्हणून त्यांनी आता जाहीर पाठिंबा आमचे जे उमेदवार आहेत दराडे महायुतीचे, शिवसेनेचे, शिंदे गटाचे त्यांना या ठिकाणी दिलेला आहे। तसं तर अर्ज माघारी घेण्याची तारीख निघून गेली, त्यामुळे अर्ज मागे घेता येणार नाही, पण अर्ज मागे न घेता पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा आहे। प्रसाद हिरेंच्या नंतर भाजपचे दुसरे बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेंसोबत ओझरच्या विमानतळावरच चर्चा झाली। विमानतळावर कारमध्येच महाजन आणि उदय सामंत यांच्यासोबत गोकुळ गीतेंची काही मिनिटं बैठक झाली। विशेष म्हणजे कालपर्यंत गोकुळ गीतेंचा लढण्याचाच पवित्रा होता। माघारीचा टाइम काल 3 वाजता संपल्यामुळे तो विषय या ठिकाणी माझ्या दृष्टीने संपलेला आहे। उदय सावंत साहेब आणि गिरीश भाऊ महाजन दोघे नाशिकमध्ये त्या ठिकाणी आलेले आहे आणि जर त्यांना कदाचित मला भेटायचं असेल त्यांनी मला कॉल केला तर नक्कीच त्यांच्या भेटीला जाईल, पण निवडणुकीतून माघार आता होऊ शकत नाही। लोकशाहीमध्ये जाहीर पाठिंबा हा विषय येत नाही। जो काही याचा निवडणुकीचा जो काही नियम अटी असतात त्याच्यामध्ये माघारीचा कुठलाही विषय राहिलेला नाही। निर्णय सकारात्मक आहे का नकारात्मक? सकारात्मक निर्णय उद्या होईल। गोकुळ गीते यांनी काही अटी ठेवल्या आहे का? कुठली अटी शर्त? त्यांना काय अटी शर्त? त्यांची कुठली अट शर्त नाही आहे, ते म्हणतात फक्त मी निवडून येतो आहे, मला लोकांचा पाठिंबा आहे, पण मी सांगितलं महायुती आहे, आपल्याला असं करता येणार नाही आणि त्यामुळे मी त्यांना आता सांगितलेलं आहे काही करून उद्या आपल्याला माघार घ्यायची आहे। मला वाटतं ते सकारात्मक निर्णय घेतील। गोकुळ गीते कधीपर्यंत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतील? उद्यापर्यंत। उद्या तुम्हाला गुड न्यूज मिळेल। गोकुळ गीतेंनीही पाठिंबा दिल्यास शिंदेच्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंचा विजयाचा मार्ग मोकळा होणार आहे। पवन येवलेसह चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।